सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी बायोलॉजीचा बोर्ड पेपर 25 फेब्रुवारीला होणार आहे. मग बायोलॉजी बोर्ड पेपरसाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स राहतील आणि गॅरंटीड 100% ते क्वेश्चन इथं येणारच आहेत. कारण की जसे मी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्ससाठी क्वेश्चन दिले, जसेच्या तसे ते पेपरमध्ये आलेले आहेत. तर पहा, या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला बायोलॉजी बोर्ड पेपरसाठी जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स राहतील, जो की 25 फेब्रुवारीला तुमचा पेपर होणार आहे, त्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर टोटल सगळ्याच्या सगळ्या चॅप्टर्सचे मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणार आहेत आणि प्रत्येक चॅप्टरचे कसे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणार पहा सांगतो. जसं की समजा फॉर एक्झाम्पल तुमचा जो पेपर पॅटर्न आहे, तर पेपर पॅटर्ननुसार मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमधले क्वेश्चन देणार आहे. जसं की पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला MCQ 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क आणि 4 मार्क असे क्वेश्चन तुम्हाला बायोलॉजी बोर्ड पेपरसाठी राहतात. तर त्यानुसारच मी तुम्हाला इथं या प्रत्येक चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार आहे. म्हणजेच काय की एक सिंपल आहे. हे आहे टेक्स्ट बुक तुमचं 12वी बायोलॉजी बोर्ड पेपरचं जे टेक्स्ट बुक आहे, स्टेट बोर्डचं जे टेक्स्ट बुक आहे त्याची PDF आहे माझ्याकडे. ओके, तुम्हाला काय करायचं, तुमचं टेक्स्ट बुक घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे टेक्स्ट बुक आहे तुमचं, सिम्पली तुम्हाला एक काम करायचं आहे किंवा नोटबुक घ्यायचं आहे. दोन्ही तुम्हाला घ्यायचे आहेत. एक नोटबुक घ्यायचं आहे तुम्हाला, ओके, आणि एक तुम्हाला टेक्स्ट बुक घ्यायचं आहे. जवळ हा व्हिडिओ पाहताना मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्हाला इथं नोट करायचं आहे. कसं पहा, सगळ्यात पहिले तुम्हाला मी जे टेक्स्ट बुक आहे, टेक्स्ट बुकमधले कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स राहणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. टॉपिक्स म्हणजेच काय, ॲक्च्युअलमध्ये ते क्वेश्चनच असणार आहे. जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत आणि जेवढा वेळ आहे तुमच्याकडे तर तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही ते करू शकता. जेवढे सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला इथं सांगत आहेत. ओके, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आता पहा, हे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये मार्क तुम्हाला करायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला चॅप्टर वाईज सांगणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल पहिला चॅप्टर आहे तुमचा रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. मग तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचं नोटबुक आहे, नोटबुकमध्ये पहिलं हेडिंग टाकायचं की फर्स्ट चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. त्यामध्ये मी जे तुम्हाला टॉपिक सांगणार आहे, टॉपिकचं तुम्हाला नाव लिहायचं आणि पेज नंबर लिहायचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल पहा सांगतो. आता तुम्हाला यामध्ये पाहू शकता एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे पहिला आपला, तो म्हणजेच की फ्रॅगमेंटेशन. मग मी तुम्हाला सांगणार नोटबुकमध्ये तुम्ही काय लिहायचं, फ्रॅगमेंटेशन लिहायचं आणि त्यासमोर पेज नंबर लिहायचं, पेज नंबर 1. कशामधलं, तुमच्या टेक्स्ट बुकमधलं. हे झालं म्हणजे तुम्हाला सोपी जाणार नंतर हे टॉपिक रिवाईज करण्याआधी, चांगला अभ्यास करण्याआधी. असं तुम्हाला करायचं आहे. किंवा तुमच्याकडे सिंपल तुमचं बुक असेल त्यामध्ये सुद्धा करू शकता. बट सिंपल एकच मेथड सांगतो तुम्हाला, तुमचं नोटबुकमध्ये असं तुम्ही टॉपिक आणि पेज नंबर नोट करत चला, जे मी तुम्हाला ते सांगणार आहे. तर चला फर्स्ट चॅप्टरपासून इथं आपण सुरू करूया. जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स राहतील त्यानुसार. आता पहा, सगळ्यांचा क्वेश्चन राहते की मी तुम्हाला जे क्वेश्चन देत आहे ते खरंच येणार आहे का. तर तुम्ही एक चेक करू शकता. असा व्हिडिओ मी टेक्स्ट बुकमधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते तर फिजिक्ससाठी, ओके, फिजिक्ससाठी तुम्ही चेक करा, जसेच्या तसे क्वेश्चन इथं रिपीट झाले होते. जसेच्या तसे जे मी इथं 4-4 मार्कवाले क्वेश्चन दिले होते ना, तर सगळेच्या सगळे म्हणजे 3 सोडवायचे ना, 3 क्वेश्चन जसेच्या तसे इथं आले होते. ओके, तुमचा लॅपलॉस लॉ झाला आहे ना, हा सुद्धा आला होता. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंग्थ असे भरपूर आले होते. मी तुम्हाला सांगतो बायोलॉजीसाठी सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन राहणार आहे, टॉपिक राहणार आहे, जे तुम्हाला इथं मी देणार आहे. ठीक आहे, तर चला आपण इथं सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्या चॅप्टरचं तुम्ही हेडिंग टाकायचं रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. त्यानंतर बघू शकता यामधला पहिला टॉपिक तुम्ही नोट डाऊन करा, फ्रॅगमेंटेशन, पेज नंबर 1. फ्रॅगमेंटेशनसाठी हे तुम्ही पाहून घ्यायचं. त्यानंतर बघू शकता नेक्स्ट पेज नंबर 2. पेज नंबर 2 मध्ये तुम्ही लिहा, ते म्हणजेच की टॉपिक्स लिहा तुम्ही. एक म्हणजे कटिंग, ग्राफ्टिंग, त्यानंतर टिश्यू कल्चर आणि त्यानंतर टिश्यू कल्चर. हे 3 टॉपिक लिहा तुम्ही पेज नंबर 2 वरती. ओके, हे मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर तुम्ही लिहा पेज नंबर 3 वर एक डायग्राम आहे मोस्ट इम्पॉर्टंट, ते म्हणजेच की टीएस ऑफ एन्थर. हे मोस्ट इम्पॉर्टंट इथं डायग्राम आहे. त्यानंतर तुम्हाला पेज नंबर 4 लिहा, डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाइट. ओके, जी हे डायग्राम आहे ते नोट डाऊन करा. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा. त्यानंतर नेक्स्ट पेज नंबर 7 वरती तुम्ही नोट डाऊन करा. पहिले टॉपिक लिहा, पॉलिनेशन ऑफ वॉटर म्हणजे हायड्रोफिली. ओके, त्याचं ॲडॉप्शन इन हायड्रोफिलस फ्लावर. त्यानंतर हायड्रोफिली इज ऑफ 2 टाईप्स. 2 टाईपचे हायड्रोफिली असतात, ते इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला. ओके, एपिहायड्रोफिली आणि हायपोहायड्रोफिली, हे 2 टाईप हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. पेज नंबर 7 वरती नोट डाऊन करा. ओके, त्यानंतर आणि हे जे मी तुम्हाला सांगत आहे, हे जे हायलाईट केलेलं आहे ना, ते तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स असणार आहेत. त्यानंतर पेज नंबर 9 वरती पहा. पेज नंबर 9 वरती तुम्हाला दिलेलं आहे, पाहू शकता, प्रोटेंडरी. हे एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे.
त्यानंतर तुम्हाला आहे याच पेज नंबरवरती पोलन पिस्टल इंटरॅक्शन. ओके, पोलन पिस्टल इंटरॅक्शन जे असणार आहे पेज नंबर 9 वरती, नोट डाऊन करा. त्यानंतर पहा नेक्स्ट. सो आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे जे तुम्हाला मी क्वेश्चन सांगत आहेत ना, ॲक्च्युअली तुम्हाला याची प्रिपरेशन करायची आहे आणि जे हायलाईट केले आहेत तेच तुमच्याकडे इथं मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहेत. नेक्स्ट टॉपिक टाका तुम्ही पॉली एम्ब्रिओनी. ओके, पॉली एम्ब्रिओनी जे हायलाईट केलं आहे मी इथं तिथपर्यंत हे इम्पॉर्टंट आहे. ओके, सो पेज नंबर 15 वरती. ओके, सो नेक्स्ट पहा, फर्स्ट चॅप्टर झालेला आहे. नेक्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा. यामध्ये तुम्हाला आहे ते म्हणजेच की डायग्राम, ते म्हणजे जेम्युलची एक डायग्राम आहे पेज नंबर 18, नोट डाऊन करा. त्यानंतर नेक्स्ट पहा, यामध्ये पेज नंबर 20 वरती एलएस ऑफ टेस्टिस टॉपिक टाका. एलएस ऑफ टेस्टिस पेज नंबर 20 याची डायग्राम. ओके, सो त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट पहा, यामध्ये आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. याच्यामध्ये पेज नंबर 22 वरती जे हायलाईट मी केलेलं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट हा जो बॉक्स दिसते कॅन यू रिकॉलवाला पेज नंबर 22 वरती, या डायग्रामला जे नेमिंग तुम्हाला करायचं आहे की कोणत्या पार्टला काय नेम आहे, हे डायग्राम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मी सांगतो हे पेपरमध्ये तुम्हाला विचारल्या जाणार आहे आणि जाऊ शकते, मोस्ट चान्स आहेत. त्यानंतर पेज नंबर 22 वरतीच स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. ओके, स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी जे हायलाईट केलेलं आहे मी. ओके, आणि ते स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरीचं इथपर्यंत येते जे हायलाईट मी केलं आहे. ओके, प्रीमोर्डियल फॉलिकल इथपर्यंत ते येते. सो त्यानंतर नेक्स्ट पेज नंबरवरती 23 पेज नंबरवरती टॉपिक टाका टीएस ऑफ ओव्हरी. ओके, हे जे टीएस ऑफ ओव्हरी आहे ना, म्हणजेच याच टॉपिकमध्ये ते येऊन जाते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पहा, एक डिफाईन म्हणून तुम्हाला प्रश्न येऊ शकते, ते म्हणजेच की ॲड्रेसिया. व्हॉट इज ॲड्रेसिया डिफाईन म्हणून एक क्वेश्चन येऊ शकते पेज नंबर 23 वरती. ॲड्रेसिया डिफिनेशन हे येऊ शकते, नोट डाऊन करा. सो त्यानंतर नेक्स्ट पहा. ओके, सो त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला पेज नंबर 30 वरती टॉपिक टाका तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte. इथपासून ते हे डायग्रामसुद्धा याच्यामध्ये येते अनफर्टिलाइज एग और ओव्यूम. ओके, त्यानंतर पेज नंबर 30 वरती तुम्ही हे टाकलं, पेज नंबर 31 पर्यंत हे व्हेजिटल पोल जे आहे ना इथपर्यंत हे येते. सो त्यानंतर नेक्स्ट पहा. सो त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला ओके पेज नंबर 33 वरती. ओके, पेज नंबर 33 वरती तुम्हाला पाहू शकता दिलं आहे की मोरुला. ओके, सो मोरुला म्हणजेच काय होते हे तुम्हाला डिफाईन करायचं आहे. तर इथपासून तर इथपर्यंत जे हायलाईट केलं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आणि मोरुला हे टॉपिक टाका तुम्ही पेज नंबर 33 वरती. ओके, सो त्यानंतर नेक्स्ट पहा पेज नंबर 34 वरती. पेज नंबर 34 वरती इम्प्लांटेशन टॉपिक टाका तुम्ही. इम्प्लांटेशन. ओके, इम्प्लांटेशन टॉपिक टाका पेज नंबर 34 वरती आणि जेवढं हायलाईट केलेलं आहे मी वन साईड ते तुम्ही इथं पाहून घ्यायचं. सो नेक्स्ट पहा, नेक्स्ट आहे तुम्हाला पाहू शकता पेज नंबर 37 वरती. ओके, पेज नंबर 37 वरती टॉपिक टाका तुम्ही पार्ट्युरिशन. ओके, पार्ट्युरिशन हे टॉपिक आहे टाका तुम्ही आणि जे हायलाईट मी केलं आहे इथपर्यंत हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट पहा तुम्हाला पेज नंबर 38 वरती टॉपिक टाका तुम्ही लॅक्टेशन. जे हायलाईट मी केलं आहे तोपर्यंत इम्पॉर्टंट आहे. लॅक्टेशन हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे पेज नंबर 38 वरती टाका तुम्ही. ओके, नोट डाऊन करा. सो त्यानंतर पहा पेज नंबर 39 वरती टॉपिक टाका तुम्ही, ते म्हणजेच की बर्थ कंट्रोल. ओके, सो बर्थ कंट्रोलचे काही मेथड्स असतात. ओके, ते तुम्हाला इथं म्हणजे आहेत विचारतात पाहू शकता. टेम्पररी मेथड्स आहेत काही. ओके, हा फर्स्ट आहे, सेकंड आहे पाहू शकता, नोट डाऊन करा पेज नंबर 39 वरती. त्यानंतर इथं पुढे कंटिन्यू होते पेज नंबर 40 वरती तुम्ही पाहू शकता 4 आहे, 5th आहे. ओके, सो त्यानंतर पाहू शकता अशा टाईपचे तुम्हाला जे हायलाईट मी केलेलं आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे पेज नंबर 40 वरती. ओके, सो त्यानंतर पहा नेक्स्ट इम्पॉर्टंट 41 पर्यंत सुद्धा येतात हे टेम्पररी बर्थ कंट्रोल जे आहे ते वाला. ओके, 7. ओके, 7 इथं काय येतात मेथड्स येतात. त्यानंतर पाहू शकता बी परमनंट मेथड. जे परमनंट मेथड आहे बर्थ कंट्रोलची हे तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. ओके, सो हे तुम्ही पहा आणि मोस्ट इम्पॉर्टंट याच पेज नंबरवरती 41 पेज नंबरवरती एक टॉपिक टाका तुम्ही, ते म्हणजेच की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी MTP. ओके, MTP हे तुम्हाला विचारल्या जाऊ शकते पेज नंबर 41 वरती. ओके, सो त्यानंतर नेक्स्ट पहा. सो त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला इथं जे आहे आपला चॅप्टर संपलेला आहे.
सो त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे आपला 3rd नंबरचा, ते म्हणजेच की टाका तुम्ही हेडिंग इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो मी, पहा. यामध्ये तुम्हाला इनहेरिटन्स और हेरिडिटी हे टॉपिक टाका तुम्ही. याची डेफिनेशन तुम्हाला विचारतील पेज नंबर 49 वर. ओके. सो नेक्स्ट पहा, याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके. सो याच्यामध्ये आहे तुम्हाला मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. टॉपिक टाका तुम्ही मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. आणि त्याच्यामध्ये जे मेंडेलचे लॉ आहेत, जसं की फर्स्ट लॉ ऑफ डॉमिनन्स, त्यानंतर सेकंड लॉ ऑफ सेग्रेशन म्हणजे लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स, आणि त्यानंतर थर्ड लॉ ऑफ इंडिपेंडन्स असॉर्टमेंट. पेज नंबर 52 वरती नोट डाऊन करा 3 लॉ मेंडेलचे. त्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट आहे तुम्हाला पाहू शकता इम्पॉर्टंट. ओके. सो नेक्स्ट आहे तुम्हाला पेज नंबर 55 वरती, ते म्हणजेच की प्लिओट्रॉफी. ओके. प्लिओट्रॉफी जे आहे इम्पॉर्टंट आहे, जे हायलाईट मी केलं आहे. आणि त्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ प्लिओट्रॉफी, हे जे डायग्राम आहे, जे रिप्रेझेंट इथं केलं आहे, ते इथं मोस्ट इम्पॉर्टंट आहे पेज नंबर 55 वरती. सो नेक्स्ट पहा. सो नेक्स्ट आहे तुम्हाला नेक्स्ट इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट पहा. नेक्स्ट आहे पेज नंबर तुम्हाला 62 वरती. पेज नंबर 62 वरती इथं पाहू शकता तुम्ही की सेक्स लिंक इनहेरिटन्स. ओके. एक्स लिंक्स जीन्स. ओके. हे टॉपिक टाका तुम्ही, जे मी सांगत आहे तुम्हाला. त्यानंतर वाय लिंक्ड जीन्स, हे तुम्हाला हे इम्पॉर्टंट पेज नंबर 62 वरती. ओके. सो त्यानंतर पेज नंबर 63 वरती आहे तुम्हाला, ते म्हणजेच की पाहू शकता सेक्स लिंक इनहेरिटन्स म्हणजे कलर ब्लाइंडनेसचं जे आहे, ते तुम्हाला इथं रिप्रेझेंटेशन केलं आहे, ते तुम्हाला इथं नोट डाऊन करायचं आहे पेज नंबर 63 वरती. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पाहू शकता नेक्स्ट आहे तुम्हाला. ओके. सो नेक्स्ट आहे तुम्हाला 66 वरती. ओके. 66 पेज नंबर वरती नोट डाऊन करा थॅलासेमिया. ओके. थॅलासेमिया पॉईंट नोट डाऊन करा. त्यानंतर याच्यामध्ये आहे तुम्हाला डाऊन सिंड्रोम. ओके. डाऊन सिंड्रोम हा टॉपिक नोट डाऊन करा. ओके. पेज नंबर 66 वरती. ओके. जे हायलाईट मी केलं आहे तोपर्यंत. त्यानंतर आहे तुम्हाला नेक्स्ट पेज नंबर 67 वरती टर्नर्स सिंड्रोम. ओके. हे काही डिसीजेस आहेत, तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्याकडे आहेत. ओके. ओके. टर्नर्स सिंड्रोम हे मोस्ट इम्पॉर्टंट इथं आहे. सो ओके. तो इथं हा आपला चॅप्टर संपलेला आहे. आणि याच्यामध्ये अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला मी सांगतो की चेकर बोर्ड मेथड आहे ना. तर एक्सप्लेन व्हॉट इज डायहायब्रिड क्रॉस. जे डायहायब्रिड क्रॉसमध्ये चेकर बोर्ड मेथड आहे ना, ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही एक नोट डाऊन करायचा क्वेश्चन आहे तुम्हाला. ओके. चेकर बोर्ड मेथडचा डायहायब्रिड क्रॉसमध्ये. ओके. सो हे करायचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा चॅप्टर तुम्ही हेडिंग टाका, ते म्हणजेच की मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. याच्यामध्ये पहा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स. सो याच्यामध्ये आहे तुम्हाला पाहू शकता पेज नंबर 72 वरती, ते म्हणजेच की DNA पॅकेजिंग. ओके. DNA पॅकेजिंग तुम्ही टॉपिक टाका, जे हायलाईट केलेलं आहे मी, ते इथं इम्पॉर्टंट आहे. सो नेक्स्ट पहा पेज नंबर 74 वरती टॉपिक टाका तुम्ही, 2 टॉपिक टाका. ओके. एक आहे हेटेरोक्रोमॅटिन आणि एक आहे युक्रोमॅटिन. हे 2 टॉपिक टाका तुम्ही. ओके. सो हे झालं. त्यानंतर पहा मोस्ट इम्पॉर्टंट नेक्स्ट टॉपिक इम्पॉर्टंट पहा. सो ओके. सो त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पहा तुम्हाला आहे, ते म्हणजेच की इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. ओके. इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन हे जे हायलाईट मी केलेलं आहे तोपर्यंत, हा जो फर्स्ट पॉईंट आहे त्यामधला हा इम्पॉर्टंट तुम्हाला आहे पेज नंबर 84 वरती. ओके. टॉपिक टाकायचा आणि पेज नंबर त्याच्या समोर लिहायचं, असं तुम्ही करू शकता. ओके. सो त्यानंतर पहा 87 पेज नंबर वरती, ते म्हणजेच की जिनोमिक्स. जिनोमिक्स हे इम्पॉर्टंट इथं तुम्हाला आहे. आणि त्यामध्ये जिनोमिक्समध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे पेज नंबर 88 वरती, ते म्हणजेच की ॲप्लिकेशन ऑफ जिनोमिक्स. ओके. ॲप्लिकेशन ऑफ जिनोमिक्स हे मोस्ट इम्पॉर्टंट इथं राहणार आहे. ओके. पेज नंबर 88 वरती. त्यानंतर पेज नंबर 89 वरती पहा. 89 पेज नंबर वरती DNA प्रोफाइलिंग और DNA फिंगरप्रिंटिंग हे इथं टॉपिक काय आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत पेज नंबर 89 वरती. सो त्यानंतर पहा तुम्हाला दिलं आहे, हे जे हायलाईट मी केलं आहे इथं, की आयसोलेशन ऑफ DNA, रेस्ट्रिक्शन डायजेक्शन. ओके. जेल फोरेसिस हे इम्पॉर्टंट टॉपिक टाका तुम्ही पेज नंबर 89 वरती. त्यानंतर साऊथर्न ब्लोटिंग, सिलेक्शन ऑफ DNA प्रोब, हायब्रिडायझेशन हे काय आहे, म्हणजे हे मी सांगतो तुम्हाला. हे स्टेप्स आहेत कशामधल्या, DNA फिंगरप्रिंटिंगमधल्या. DNA फिंगरप्रिंटिंगसाठी ज्या स्टेप्स असतात
ओके, प्रोसेसमध्ये त्या ह्या स्टेप्स आहेत, तुम्ही हे पाहायचे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मी सांगतो, हा जो चॅप्टर आहे ना, यामधले हे मोस्ट इम्पॉर्टंट ज्या स्टेप्स आहेत ना DNA फिंगर प्रिंटिंगच्या, हे मोस्ट इम्पॉर्टंट इथं आहेत. हे जी डायग्राम आहे पेज नंबर 90 वरती DNA फिंगर प्रिंटिंग हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. आणि हे जे स्टेप्स आहेत, आणि त्यानंतर पेज नंबर 90 वरती आहे तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ DNA फिंगर प्रिंटिंग, हे सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नोट डाऊन करा. ओके, सो झाला हा चॅप्टर. त्यानंतर नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर तुम्ही टाका 5th नंबरचा, तो म्हणजेच की ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. ओके, सो इथपर्यंत मी काय केलेलं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला पुढे एक काम करायचं आहे, ते म्हणजेच की पहा, आता मी तुम्हाला स्वतः व्हिडिओमध्ये सांगितलं की कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. ओके, तुमची चांगली प्रॅक्टिस झाली असेल, तुम्ही व्यवस्थित टॉपिक्स वगैरे सगळं लिहिलं असेल. का सांगितलं मी तुम्हाला आतापर्यंत? कारण की इम्पॉर्टंट आहे तुम्ही स्वतः ते टॉपिक लिहिणे आणि ते वाचणे. जर मी तुम्हाला डायरेक्टली PDF दिली असती, तुम्ही काय केलं असतं, फक्त PDF पाहिली असती. बट मोस्ट इम्पॉर्टंट, जसं तुम्ही आता 4 चॅप्टरचं आतापर्यंत लिहिलं ना, तसं तुम्हाला पुढे कंटिन्यू 5व्या चॅप्टरपासून तर लास्ट 15 चॅप्टरपर्यंत असंच तुम्हाला जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत पेज नंबर लिहायचं आहे. ठीक आहे, आता हे कुठं मिळणार? आता मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो, PDF देतो मी तुम्हाला. ठीक आहे, बट PDF का देतो? PDF तर देतो, बट मोस्ट इम्पॉर्टंट आतापर्यंत जसं तुम्ही 4 चॅप्टरचं लिहिलं ना अगोदर, त्याचसाठी मी तुम्हाला सांगितलं की अगोदर 4 चॅप्टर यासाठी सांगितलं, तुमची थोडी प्रॅक्टिस व्हावी लिहिण्याची, आहे ना, थोडं तुम्ही ॲक्टिव्हेट इथं व्हाल आणि प्रॅक्टिस करण्यासाठी. म्हणून तुम्हाला मी इथं सांगितलं. तुम्ही ज्यांनी केलं असेल प्रामाणिकपणे तर चांगली गोष्ट आहे, कारण की तुम्हाला जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत 100% यामधून हे क्वेश्चन येणारच आहेत, गॅरंटीड. जसं फिजिक्ससाठी आले तसं तुम्हाला या बायोलॉजीसाठी सुद्धा येणारच आहेत. मी तुम्हाला हे PDF देतो एकदम फ्रीमध्ये, याची कोणती कॉस्ट वगैरे काहीच नाही, अजिबात काहीच नाही. सिम्पल एक काम सांगतो, तर हे ॲपमध्ये माझं जे ॲप आहे त्याच्यामध्ये फ्रीमध्ये PDF देतो. सिम्पल सांगतो पहा, माझं ॲप आहे नॉलेज किडा, जे आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे नॉलेज किडा. तेच म्हणून एक ॲप आहे आपलं प्ले स्टोअरवरती, नॉलेज किडा. ठीक आहे, ओके, ते तुम्हाला इन्स्टॉल करावं लागते. इन्स्टॉल कुठून कराल? तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली डिस्क्रिप्शन असते. तुम्ही व्हिडिओ खाली असं क्लिक केलं, थोडं क्लिक केलं टायटलच्या खाली, तर डिस्क्रिप्शन ओपन होते. डिस्क्रिप्शन ओपन झालं की तिथं ॲप लिंक म्हणून दिसते, नॉलेज किडा ॲप लिंक. त्या लिंकवरती क्लिक केलं की नॉलेज किडा ॲप इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला सांगेल प्ले स्टोअरवरती, तिथून ॲप इन्स्टॉल करायचं. ठीक आहे, ॲप इन्स्टॉल केलं की तुमचं नेम टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा आणि लॉग इन करायचं. लॉग इन केलं. आता पहा मोस्ट इम्पॉर्टंट, काही जणांचा आयफोन असते. ठीक आहे, काही जणांचा आयफोन असते, तर आयफोनसाठी काय तुम्हाला क्लास प्लस असं लिहून येणार आहे, क्लास प्लस. तर डोंट वरी, नॉलेज किडा ॲपच ओपन होणार आहे. तुम्हाला काय करायचं, तिथे एक ORG कोड म्हणून मागते, ORG कोड. तिथे ORG कोडमध्ये काय टाकायचं, VSSTR हा कोड आहे. कोणता? VSSTR हा ORG कोड तिथं टाकायचा आणि आपलं जे ॲप आहे नॉलेज किडा क्लास प्लसमध्येच ते ओपन होणार आहे. ठीक आहे, तर VSSTR हा ORG कोडचा तुम्ही आयफोन जे यूज करतात ते स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा. ठीक आहे, तर ॲप ओपन करायचं. ॲप ओपन केलं की वरती 3 लाईन दिसतात तुम्हाला लेफ्ट साईडला, या साईडला. ठीक आहे, 3 लाईन दिसतात निळ्या कलरमध्ये. त्यावर क्लिक केलं की तुम्ही काय करायचं, फ्री मटेरियल. ओके, फ्री मटेरियल हे एक ऑप्शन दिसते, त्यावरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला ही PDF एकदम फ्रीमध्ये दिली आहे. पहिलेच मला दिसते तिथं की 12th बायोलॉजी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स 2026 असं म्हणून तुम्हाला दिसेल. तुम्ही तिथं काय करायचं, क्लिक करायचं आणि PDF तुम्हाला दिसून जाईल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, अशाच पद्धतीनं तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे आहे ना करायचं आहे, लिहायचं आहे 5व्या चॅप्टरपासून ते 15व्या चॅप्टरपर्यंत. ओके, सो हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन होते. आताचा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगा, जेणेकरून त्यांना सुद्धा इथं हेल्प होणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.